आता बातमी बारामतीमधून आहे। तक्रार दाखल करण्यासाठी रोहित पवार आज बारामतीमध्ये येत आहेत। डीजीसीए विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी रोहित पवार बारामतीत आता दाखल झाल्याचं पाहायला मिळते। बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीच्या विरोधात आता तक्रार दाखल करणार आहेत। रोहित पवार यांनी काल मुंबईमध्ये सुद्धा तक्रार दाखल केली। डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीच्या विरोधात काल मुंबईमध्ये तक्रार दाखल झाली। यावेळी पोलीस आणि रोहित पवार यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुद्धा पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर रोहित पवार आता बारामतीमध्ये दाखल झालेत। बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार आज तक्रार दाखल करणार आहेत। डीजीसीए आणि व्हीएसआर या विमान कंपनीच्या विरोधात अनेक प्रश्न रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विचारतात। हा अपघात आहे की घातपात याबद्दल राज्यभरामध्ये संभ्रम पाहायला मिळतो आणि या बाबतीत आता रोहित पवार काही वेळातच बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करणार आहेत। डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीच्या विरोधात रोहित पवार तक्रार दाखल करणार आहेत। या तक्रार दाखल झाल्यानंतर रोहित पवार काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या बारामती पोलीस ठाण्याच्या बाहेर कार्यकर्त्यांची सुद्धा गर्दी पाहायला मिळते। अजित पवार यांना न्याय मिळाला पाहिजे, या सगळ्या विमान अपघाताची कसून चौकशी केली पाहिजे आणि व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जाते। बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेर कार्यकर्त्यांची सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। रोहित पवार सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आणि काही वेळातच बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार तक्रार दाखल करणार आहेत। डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल केली जाणार आहे। युगेंद्र पवार सुद्धा रोहित पवारांसोबत उपस्थित असल्याचं यावेळी पाहायला मिळतं। गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार अनेक ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहेत। दिल्लीमध्ये सुद्धा त्यांनी पत्रकार परिषद घेतली। अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले होते। डीजीसीए कशा पद्धतीने तपास करते, व्हीएसआर कंपनीवर याआधी कारवाई का झाली नाही असे सवाल त्यांनी विचारले होते। ब्लॅक बॉक्सचं नेमकं काय झालं? दरम्यान आता ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची माहिती सुद्धा समोर येते। ब्लॅक बॉक्समधून डेटा काही रिकव्हर झालाय का याची माहिती आता समोर येणं महत्त्वाचं आहे। होती जे महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत त्यांच्याच मृत्यूचं कारण तो अपघात आहे का नैसर्गिक मृत्यू आहे हे शोधण्यासाठी आम्हाला रस्त्यावर यावं लागतं। मग जर सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत घडलं तर काय त्याची ही राहील? नेमकं कोणती यंत्रणा चालू आहे ही? अजून आमचा विश्वास नाही की दादा आमच्यात नाही। आमची 4 वर्षाची मुलं आज रोडवर येऊन रडतात। अजून आमचा विश्वास नाही की दादा आज आमच्यात नाहीत आणि आज त्यांच्या न्यायासाठी आम्हाला यावं लागतं। आज बारामतीमध्ये मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते आणि दादा प्रेमी या ठिकाणी आम्ही आदरणीय रोहित दादा यांनी जी भूमिका घेतलेली आहे की दादांचा मृत्यू कसा झाला, अपघात झाला का घातपात झाला याचा सखोल तपास झालाच पाहिजे। सर्वसामान्य बारामतीकर आज आम्ही 1 महिना झाला संभ्रमामध्ये, घराघरामध्ये त्यावेळेस दुःखामुळे चुली पेटल्या नाहीत। सगळ्यांची इच्छा आहे की काय झालं होतं नक्की हे आम्हाला समजलं पाहिजे ना, आमचा अधिकार आहे। आणि या संदर्भात आपण अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे बारामतीचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांच्याकडून। नवनाथ, रोहित पवार बारामतीत दाखल झाल्याची माहिती मिळते। विशेष म्हणजे त्यांच्यासोबत आज युगेंद्र पवार सुद्धा दिसतात। नक्कीच कल्याणी, आज आमदार रोहित पवार या बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी युवक नेते युगेंद्र पवार हे देखील दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने दिवंगत अजित पवार यांच्या निधनाचा अपघात नव्हे तर घातपात आहे असा संशय जो आहे तो 1 महिन्यापासून आमदार रोहित पवार यांच्याकडून केला जात आहे आणि यामुळे आज खऱ्या अर्थाने मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते देखील दाखल झालेले आहेत आणि आता रोहित पवार हे देखील आता पोलीस ठाण्याच्या कार्यालयामध्ये गेलेले आहेत आणि नेमक्या तक्रार जी आहे डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीच्या विरोधामध्ये दाखल करणार असल्याची माहिती आहे। एकूणच आता पोलीस नेमकी भूमिका काय घेणार, या कंपनीच्या आणि संस्थेच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। नवनाथ, बारामती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस कोण आहेत आणि तिथे सध्या पोलीस ठाण्याबाहेर सुद्धा कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते। पोलीस प्रशासनानं काही आवाहन केलंय का? नक्कीच कल्याणी, या ठिकाणी बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये आणि पोलीस ठाण्यामध्ये देखील मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड आणि पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव या ठिकाणी दाखल आहेत आणि कार्यकर्त्यांना
थांबवण्याचा देखील प्रयत्न जे आहे ते पोलिसांकडून केला जात आहे. मात्र कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कल्याणी, नक्कीच नवनाथ, ही आपण दृश्य सुद्धा पाहतोय. कार्यकर्ते मोठ्या संख्येनं पोलीस ठाण्याच्या बाहेर आता जमा झालेत आणि या सगळ्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास लागावा, सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली जाते. ही आपण दृश्य पाहतो. बारामती पोलीस ठाण्याच्या बाहेर कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आता आलेले आहेत. रोहित पवार आणि युगेंद्र पवार पोलीस ठाण्यात दाखल झालेत. डीजीसी आणि VSR कंपनीच्या विरोधात आता तक्रार दाखल केली जाणार आहे. पोलिसांकडून सुद्धा कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र कार्यकर्ते सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. गेल्या महिन्याभरापासून या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र यातून कोणतीही ठोस माहिती अजूनही समोर आली नाही असं या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे तपास नेमका कोणत्या दिशेनं सुरू आहे याबद्दलची माहिती लवकरात लवकर द्या अशी कार्यकर्ते मागणी करतात. हातामध्ये पोस्टर्स घेऊन हे सगळे कार्यकर्ते तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेर जमा झालेले आहेत. अजित पवार यांचं 28 जानेवारीला विमान अपघातात दुर्दैवी असं निधन झालं होतं आणि त्यानंतर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. अजितदादांच्या बाबतीत अपघात आहे का घात आहे हा संबंध महाराष्ट्रवासियांच्या मनात आहे आणि तो संभ्रम दूर करण्याच्या दृष्टीनं जो रोहितदादांचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे त्या प्रयत्नाला जर वाचा फोडायचा असेल तर तो गुन्हा नोंदवून घेण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला आलोय. त्या अनुषंगानं पोलीस स्टेशननं गुन्हा नोंद करावा आणि तो नोंद करेपर्यंत आम्ही इथून आज उठणार नाही ह्या उद्देशाने आम्ही आज येतो आलाय. रोहितदादाचे 25 दिवसापासून अजितदादांच्या अपघात आहे का घात आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतात. परत त्याच्यानंतर काही विमानांवर हे झालं नाही का, संशय घेतला की विमान असं ते खराब होते किंवा काय. मग हे जे विमान ज्यांचे आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची सगळ्या बारामतीकरांची इच्छा आहे. त्यांच्या हातात सत्ता होती. जे महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत त्यांच्याच मृत्यूचं कारण तो अपघात आहे का नैसर्गिक मृत्यू आहे हे शोधण्यासाठी आम्हाला रस्त्यावर यावं लागतं. मग जर सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत घडलं तर काय त्याची ही राहील, नेमकं कोणती यंत्रणा चालू आहे ही. अजून आमचा विश्वास नाही की दादा आमच्यात नाही. आमची 4 वर्षाची मुलं आज रोडवर येऊन रडतात. अजून आमचा विश्वास नाही की दादा आज आमच्यात नाहीत आणि आज त्यांच्या न्यायासाठी आम्हाला यावं लागतं. आज बारामतीमध्ये मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते आणि दादा प्रेमी या ठिकाणी आम्ही आदरणीय रोहित दादा यांनी जी भूमिका घेतलेली आहे की दादांचा मृत्यू कसा झाला, अपघात झाला का घातपात झाला याचा सखोल तपास झालाच पाहिजे. सर्वसामान्य बारामतीकर आज आम्ही 1 महिना झाला संभ्रमामध्ये घराघरामध्ये त्यावेळेस दुःखामुळे चुली पेटल्या नाही. सगळ्यांची इच्छा आहे की काय झालं होतं नक्की हे आम्हाला समजलं पाहिजे ना, आमचा अधिकार आहे. तर बारामतीमधली ही दृश्य आपण पाहतोय. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेमागे घातपात असल्याचा आरोप गेल्या अनेक दिवसांपासून केला जातो आणि या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी रोहित पवार सातत्यानं पाठपुरावा करतात. पत्रकार परिषद घेऊन रोहित पवार यांनी याआधी सुद्धा अनेक सवाल उपस्थित केले. तर डीजीसी विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आता रोहित पवार बारामतीमध्ये दाखल झालेत. खरं तर काल मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात सुद्धा तक्रार दाखल करण्यात आली. खरं तर ज्यावेळी रोहित पवार त्या ठिकाणी गेले होते त्यावेळी पोलिसांनी FIR स्वीकारायला नकार दिला होता. त्यामुळे पोलीस आणि रोहित पवार यांच्यामध्ये एक प्रकारे शाब्दिक वाद सुद्धा पाहायला मिळाला होता. रोहित पवार यांनी राममोहन नायडू यांच्या विरोधात सुद्धा अनेक गंभीर आरोप केले होते. विमानाची स्थिती नेमकी कशी होती, VSR कंपनीवर सरकार मेहरबान आहे का असे सवाल त्यांनी उपस्थित केले होते. काल ज्या पद्धतीनं मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये शाब्दिक वाद झाला होता, एक प्रकारे गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं होतं. त्यामुळे आता बारामती पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवून घेतली जाते का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयातून रोहित पवार यांना फोन केल्याची सुद्धा माहिती आता समोर येते. रोहित पवार यांच्यासोबत युगेंद्र पवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. बारामती पोलीस ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांची सध्या गर्दी पाहायला मिळते. रोहित पवार हे अजित पवार अपघात प्रकरणी डीजीसी आणि VSR कंपनीच्या विरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करतात आणि त्यामुळे बारामतीमध्ये सध्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याचं आपण पाहतो. या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा अशी मागणी केली जाते. महिन्याभरापासून
या प्रकरणात नेमका काय तपास झाला याची माहिती समोर यावी, VSR कंपनीवर कारवाई व्हावी अशी मागणी केली जाते। त्यामुळे तक्रार दाखल करून झाल्यावर पुढे रोहित पवार या सगळ्या प्रकरणी काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। डीजीसीएच्या ऑडिट रिपोर्टवर सुद्धा रोहित पवार संतापले होते। डीजीसीएचं ऑडिट होतंय का, सरकार त्यांच्यावर मेहरबान आहे का, असे प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले। आणि आपण पुन्हा एकदा जाऊयात बारामतीमध्ये आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांच्याकडे। नवनाथ, आपण पाहतोय बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेर कार्यकर्त्यांची प्रचंड अशी गर्दी झालेली आहे। त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे? पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय का? नक्कीच कल्याणी, या ठिकाणी बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते जमा झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी गुन्हा दाखल करून घ्यावा अशी प्रमुख मागणी जी आहे ते कार्यकर्त्याकडून केली जात आहे। कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार जे आहे ते पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा करत आहेत। खऱ्या अर्थाने या ठिकाणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी जी आहे ते आमदार रोहित पवार यांनी आता पोलिसांकडे केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच आता नेमकी पोलीस आणि आमदार रोहित पवार यांच्यामध्ये चर्चा नेमकी काय सुरू आहे हे पाहणं देखील महत्वाचं आहे। आता थोड्याच वेळामध्ये आमदार रोहित पवार हे पत्रकारांशी बाहेर आल्यानंतर संवाद देखील साधणार आहे। कल्याण नवनाथ, रोहित पवार, युगेंद्र पवार सध्या आतमध्ये गेलेले आहेत, पोलिसांसोबत ते बोलतायत, तिथे तक्रार दाखल करतायत। नेमकी या सगळ्या प्रक्रियेला किती वेळ लागेल? नक्कीच कल्याणी, खऱ्या अर्थाने आपण जर काल पाहिलं मुंबई ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये मोठ्या संख्येने त्या ठिकाणी कार्यकर्ते दाखल झाले होते। पोलीस आणि आमदार रोहित पवार यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं। एकूणच या अनुषंगाने या ठिकाणी आता आमदार रोहित पवार आणि पोलिसांमध्ये नेमकी चर्चा या संदर्भात असणार आहे। यामुळे आता पोलीस नेमकी भूमिका काय घेणार आहेत, आता आमदार रोहित पवार यांचं म्हणणं ऐकून डीजीसीए आणि VSR कंपनीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करून घेणार का हे पाहणं देखील आता महत्वाचं आहे। थोड्याच वेळामध्ये रोहित पवार जे आहे ते बाहेर येऊन पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। यामुळे आता नेमका आतमध्ये काय चर्चा झाली हे पाहणं आपल्याला आता जरी समजत नसलं तर बाहेर येऊन आमदार रोहित पवार पत्रकारांशी संवाद साधणार आहे। कल्याणी, नक्कीच नवनाथ, यावेळी खरं तर राष्ट्रवादीचे कुठले दुसरे नेते सुद्धा उपस्थित आहेत का या ठिकाणी? कल्याणी, या ठिकाणी आमदार रोहित पवार आणि अजितदादा यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते फक्त या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या ठिकाणी इतर मोठे नेते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी युगेंद्र पवार, रोहित पवार यांच्या बरोबर आलेले आहेत। इतर नेते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले नाहीत। आता थोड्याच वेळामध्ये रोहित पवार बाहेर आल्यानंतर आता नेमकी पोलिसांबरोबर चर्चा काय झाली, गुन्हा दाखल करून घेतलाय का हे सांगणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते बारामती आणि इतर तालुक्यातील कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नवनाथ, ही दृश्य आपण सध्या प्रेक्षकांना दाखवूयात। बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेरची ही दृश्य आहेत। कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळते। रोहित पवार आणि युगेंद्र पवार या ठिकाणी आलेले आहेत। डीजीसी आणि VSR कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल केली जाते। काल मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलिसात सुद्धा डीजीसीए आणि VSR कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती आणि आज बारामती तालुका पोलीस ठाण्यात सुद्धा तक्रार दाखल केली जाते। अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार यांनी VSR कंपनीच्या हवाई सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते। त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि त्यांनी अनेक मुद्दे खरं तर पुराव्यानिशी मांडले होते। त्यामुळे आता डीजीसीएवर कारवाई करावी अशी मागणी होती। VSR कंपनीनं या सगळ्या हवाई मानांकनाचं पालन केलं का असा प्रश्न उपस्थित होतोय। मात्र यावेळी अनेकदा रोहित पवार यांनी पुरावे सुद्धा दाखवले होते। VSR कंपनीवर कशा पद्धतीनं सरकार मेहरबान होतं हे त्यांनी सांगितलं होतं। त्यामुळे आता पुढे या सगळ्यावर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। ही बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेरची सगळी दृश्य आहेत। कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले। सध्या रोहित पवार यांच्याकडून तक्रार दाखल केली जाते। पोलिसांसोबत त्यांची चर्चा सुरू आहे। त्यामुळे आज इथे तक्रार दाखल करून घेतली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण काल मरीन ड्राईव्ह पोलिसांसोबत रोहित पवार यांचा शाब्दिक वाद झाला होता आणि त्यानंतर बारामतीमध्ये सध्या तक्रार दाखल करून घेतली जाते।
बाहेर आल्यावर रोहित पवार बोलणार असं दिसतंय, त्यामुळे रोहित पवार नेमकं काय बोलतील हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। कार्यकर्ते सुद्धा रोहित पवारांच्या प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळतंय। हातामध्ये पोस्टर घेऊन हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। अजित पवार यांना न्याय मिळावा अशी मागणी केली जाते। 1 महिन्यापूर्वी विमान अपघात झाला होता, मात्र त्या संदर्भात अजून कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाहीये। तपास नेमका कोणत्या दिशेने सुरू आहे याची माहिती मिळावी अशी मागणी या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केली जाते। बारामतीतले नागरिक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी सध्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। 28 जानेवारी रोजी बारामतीमध्येच विमान अपघात झाला होता, ज्यामध्ये अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं। गेल्या महिन्याभरापासून या सगळ्या संदर्भात तपास सुरू आहे। खरं तर SITची सुद्धा स्थापना करण्यात आली, त्यामुळे या सगळ्या समितीमधून नेमकं समोर काय आला, त्यांचा अहवाल नेमका काय आहे याची माहिती सामान्यांना मिळावी अशी मागणी सध्या केली जाते। हा अपघात नसून घातपात आहे असा आरोप सुद्धा केला जातोय। नागरिकांच्या मनात या सगळ्या संदर्भात संभ्रम पाहायला मिळतो, त्यामुळे पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करावा आणि नेमकं काय होतंय, फ्लाईट डेटा रेकॉर्डर मधून नेमकं काय रिकव्हर झालं याची माहिती आम्हाला मिळावी अशी मागणी सध्या हे बारामतीकर करतायत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करतायत। ब्लॅक बॉक्स सुद्धा सध्या सुरक्षित असल्याची माहिती समोर येते। काही दिवसांपूर्वी ब्लॅक बॉक्स सुद्धा जळाला अशी एक माहिती समोर आली होती, त्यामुळे एक प्रकारे शंका निर्माण झाली होती, कारण विमान अपघातात ब्लॅक बॉक्स हा अतिशय महत्त्वाचा असतो, तो नेमका कसा जळाला असे प्रश्न उपस्थित केले जात होते। मात्र या सगळ्यानंतर आता ब्लॅक बॉक्स हा सुरक्षित आहे अशी माहिती समोर येते, त्यामुळे कॉकपिट व्हॉइस डेटा रेकॉर्डर आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर यांच्यामधून नेमकं काय समोर आलेलं आहे, काय नेमका डेटा रेकॉर्ड झालेला आहे, काय डेटा रिकव्हर झालेला आहे याची माहिती मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे। गेल्या महिन्याभरापासून रोहित पवार या सगळ्या प्रकरणाचा सातत्यानं पाठपुरावा करतायत। अनेकदा त्यांनी पत्रकार परिषद घेतली, दिल्लीमध्ये सुद्धा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक सवाल उपस्थित केले। DGCA नेमकं काय करते, या सगळ्या प्रकरणाचा महिन्याभरामध्ये नेमका काय तपास झाला, VSR कंपनीकडून हवाई नियमांचं काही उल्लंघन केलं जाते का असे प्रश्न उपस्थित केले जातात। DGCAवर सुद्धा अनेक गंभीर आरोप रोहित पवार यांनी केले, त्यामुळे DGCAनं क्लिअर जेट 40 आणि 45 मॉडेलच्या 4 विमानांच्या उड्डाणांवर सध्या तात्पुरती बंदी घातलेली आहे। मात्र VSR कंपनी जी आहे त्यांची विमानं नेमकी सुस्थितीत होते का असे सवाल उपस्थित केले जातात। DGCAनं या सगळ्या संदर्भात VSR या कंपनीचं ऑडिट सुद्धा केलं होतं। या विशेष ऑडिटमध्ये विमान देखभालीमध्ये अनेक त्रुटी आणि कमतरता असल्याचं आढळलं। जर या सगळ्या VSR कंपनीच्या विमानांमध्ये त्रुटी होती तर एवढ्या मोठ्या नेत्यासाठी VSR कंपनीचं विमान नेमकं का वापरलं असा एक महत्त्वाचा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला। सध्या बारामती पोलीस ठाण्याच्या बाहेर कार्यकर्ते जमा झालेले आहेत। कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जाते, आम्हाला न्याय मिळावा, या सगळ्या संदर्भात काय तपास होतो याची माहिती मिळावी अशी मागणी केली जाते। सध्या रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे पोलिसांसोबत आहेत, तक्रार दाखल केली जाते। नेमकी पोलिसांमध्ये आणि रोहित पवारांमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे, आणि बाहेर आल्यावर रोहित पवार काय बोलतात याकडे सुद्धा आता सगळ्यांचंच लक्ष आहे। सध्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जाते। बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेर सध्या कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतं। रोहित पवार आणि युगेंद्र पवार आतमध्ये तक्रार दाखल करतायत, पोलिसांसोबत चर्चा केली जाते। नेमकं यावेळी पोलीस काय आश्वासन देतात, पोलिसांचं काय म्हणणं असेल हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। बाहेर आल्यावर रोहित पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, त्यावेळी काय मुद्दे मांडले जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। VSRच्या मालकावर आणि संबंधित DGCA अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी रोहित पवार सातत्याने करतात। अजित पवार यांच्या अपघातानंतर सुद्धा हवाई वाहतुकीचे नियम VSR कंपनीकडून पाळले जातात का
असा सवाल उपस्थित केला जातोय। रोहित पवार यांनी या सगळ्या संदर्भात जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी केली होती। बीएसआरच्या मालकावर आणि संबंधित डीजीसीएच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली। गेल्या महिन्याभरापासून रोहित पवार सातत्याने या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करतात। त्यांनी पुराव्यानिशी अनेक मुद्दे समोर मांडलेले आहेत। त्यामुळे आता तपासातून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण आता ब्लॅक बॉक्स सुद्धा सुरक्षित असल्याची माहिती मिळते। ब्लॅक बॉक्स मध्ये नेमका काय डेटा रेकॉर्ड झालेला आहे आणि नेमका काय त्याच्यातून रिकव्हर होईल हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। कार्यकर्ते सुद्धा सध्या उद्विग्न झाल्याचं पाहायला मिळतं। या सगळ्या संदर्भात पोलिसांनी लवकरात लवकर सखोल तपास करावा आणि त्याची माहिती द्यावी अशी मागणी या कार्यकर्त्यांकडून केली जाते, बारामतीकरांकडून केली जाते। बारामतीकर आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सध्या बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठ्या संख्येने जमा झालेत। हातामध्ये पोस्टर घेऊन हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेत। ठिय्या आंदोलन सध्या पोलीस ठाण्याच्या बाहेर केलं जाते। पोलिसांची कुमक सुद्धा वाढवण्यात आल्याचं पाहायला मिळतं। आता पोलीस निरीक्षक आणि रोहित पवार यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते, बारामती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेतली जाते का हे पाहावं लागेल। बीएसआर कंपनीवर, बीएसआर कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करा अशी रोहित पवार यांची मागणी आहे। आपल्या मागणीवर ते ठाम असल्याचं पाहायला मिळतं। काल सुद्धा मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आणि आता बारामतीमध्ये सुद्धा तक्रार दाखल केली जाते। डीजीसीए आणि बीएसआर कंपनीच्या विरोधात ही तक्रार दाखल केली जाते। जानेवारीला अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं आणि त्यानंतर या अपघातासंदर्भात अनेक सवाल आता उपस्थित होतात। गेल्या महिन्याभरापासून संबंधित समितीने नेमका काय तपास केला याची माहिती द्यावी अशी मागणी केली जाते। अपघात की घातपात असा एक संभ्रम नागरिकांमध्ये पाहायला मिळतोय, त्यामुळे योग्यरित्या तपास करावा अशी मागणी केली जाते। रोहित पवार यांनी त्यांच्या पातळीवर अनेक तांत्रिक माहिती गोळा केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं, कारण त्यांनी याआधी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन पुराव्यानिशी अनेक गोष्टी समोर मांडलेल्या आहेत। त्यामुळे तांत्रिक पातळीवर तपासाच्या प्रक्रियेवर त्यांनी आता सवाल उपस्थित केले। दिल्ली आणि मुंबईमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतल्या आणि या सगळ्या विमान अपघातामध्ये विमानामध्ये तांत्रिक नेमक्या काय त्रुटी होत्या, काय नेमक्या विसंगती होत्या या सुद्धा रोहित पवार यांनी मांडल्या। पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अनेक पुरावे समोर आणलेले आहेत। त्यामुळे आता तपास नेमक्या कशा पद्धतीने होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। ही केवळ एक दुर्घटना नसून घातपाताची शक्यता आहे असं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलं। पवार आणि युगेंद्र पवार सध्या पोलिसांसोबत चर्चा करतात। बीएसआर कंपनी आणि डीजीसीएच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी रोहित पवार बारामतीमध्ये आज दाखल झालेत। पोलिसांसोबत चर्चा केली जाते। नेमकी तक्रार दाखल करून घेतली जाते का, पोलीस काय आश्वासन देतात, पोलिसांचं नेमकं काय म्हणणं असेल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। डीजीसीए या बीएसआर कंपनीवर कारवाई करेल का, मुळात डीजीसीएच्याच विरोधात कारवाई करावी अशी मागणी केली जाते। सध्या डीजीसीएनं बीएसआर कंपनीच्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी घातल्याचं पाहायला मिळते, कारण अनेक तांत्रिक विसंगती या विमानांमध्ये पाहायला मिळते। त्यामुळे सध्या बीएसआर कंपनीच्या उड्डाणांवर बंदी घातली, मात्र बीएसआर कंपनीच्या मालकावर कारवाई करावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली। जर बीएसआर कंपनीच्या विमानांमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी होत्या, अनेक विसंगती होत्या, तर एखाद्या मोठ्या नेत्यासाठी बीएसआर कंपनीचं विमान नेमकं वापरलंच कसं, असा सवाल रोहित पवार यांनी विचारला। दुर्घटना ज्या हद्दीत घडली त्या बारामती पोलीस ठाण्यामध्ये आता तक्रार दाखल केली जाते। रोहित पवार आणि युगेंद्र पवार सुद्धा आज त्यांच्यासोबत पाहायला मिळतात। पोलिसांसोबत चर्चा केली जाते। त्यामुळे पोलीस आता नेमके कशा पद्धतीने आपली भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। या प्रकरणात आता पुढे नेमकं काय घडतं, पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेतं, तपासाची दिशा नेमकी काय असेल याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं। यांच्या विमान अपघाताप्रकरणी तक्रार दिली जाते।
बारामतीकर आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सध्या मोठ्या संख्येने बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेर एकत्र आल्याचं आपण पाहतोय। डीजीसीए विरोधात यावेळी घोषणाबाजी सुद्धा केली जाते। डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करून घ्यावा अशी मागणी होती। आणि सध्या रुपाली ठोंबरे पाटील फोनलाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रुपाली ताई, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार या सगळ्या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करतायत। काल मरीन ड्राईव्ह पोलिसात शाब्दिक वाद झाल्याचं आपण पाहिलं होतं। आता बारामती पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करून घेतली जाईल असं वाटतंय का? एक लक्षात घ्या, काल जेव्हा मरीन ड्राईव्हला पोलीस कंप्लेंट द्यायला गेले होते तेव्हा पोलिसांनी ती कंप्लेंट घेऊन 0 नंबरनी बारामतीला देणं गरजेचं होतं। परंतु पोलिसांचा तिथे निष्काळजीपणा दिसलेला आहे। जे पोलीस कायद्याचे रक्षक आहेत त्यांनी जर आमदारांची तक्रार जी पुराव्यानिशी त्यांनी दिलेली आहे ती पण राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांच्या अपघाताची तक्रार मरीन ड्राईव्हचे पोलीस जर नाकारत असतील याचाच अर्थ की त्यांचं आणि त्या दोषी जे काही गुन्हेगार आरोपी आहेत त्यांचं कुठेतरी संगनमत आहे हे जाहीर होतं। आणि ती आमदार रोहित पवार जी तक्रार देत आहेत ती कायद्याने पोलिसांना घेणं बंधनकारक आहे। ती 0 नंबरनी ते पाठवू शकत होते, त्यांनी नाही घेतली। ठीक आहे, बारामती पोलीस स्टेशनच्या पीआयला किंवा तिथले जे एसपी आहेत त्यांना ती तक्रार घ्यावी लागणार आहे। आणि डीजीसीए म्हणजे काय फार कायद्याच्या बाहेरचं नाहीयेत। त्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी व्हीएसआरला विमानांवाल्यांना ज्यांना ज्या काही परमिशन्स दिलेल्या आहेत त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम हे कायद्याने पोलिसांनी करणं बंधनकारक आहे। नक्कीच रुपालीताई, त्यामुळे पोलीस आज नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। तर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी सुद्धा सध्या फोनलाईन वरून आपल्यासोबत आहेत। मिटकरीजी, तुम्ही सुद्धा या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करतायत। रोहित पवार आज बारामतीमध्ये आहेत। पोलिसांसोबत नेमकी काय चर्चा होऊ शकते आणि पोलीस काय भूमिका घेतील असं वाटतं? खरं तर काल मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनलाच त्यांनी एफआयआर नोंदवून घ्यायला हवा होता, जो तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला नाही याचा निषेध आम्ही व्यक्त केलाय। आणि आज त्यांनी रितसर बारामती, कारण तिथल्या बारामतीच्या हद्दीत घडलेली घटना असल्यामुळे तिथे गेले। वास्तविक त्यांना 0 रिपोर्ट घेऊन तिथे ते फाईल करता आलं असतं, पण तसं त्यांनी केलं नाही। पण आता आज त्यांना करावाच लागेल। जर आजही त्यांनी जर एफआयआर घेतला नाही किंवा नोंदवला नाही तर मग आता त्याचे फार मोठे पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसतील। कारण व्हीएसआर कंपनीची चूक आहेच, डीजीसीएची चूक आहेच, त्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आम्ही अजितदादांना गमावलंय। त्यामुळे रोहित पवार जो लढा लढतायत ना त्या लढ्यामध्ये आम्ही त्यांच्यासोबत आहोत। मिटकरीजी, पोलिसांवर कुठला दबाव आहे असं वाटतंय का तुम्हाला? कालचं तर प्रकरण पाहून त्यांना जे 2 फोन आलेत तिथल्या डीआयजींना, काय ते आयजी होते का डीआयजी आय डोंट नो, त्या दर्जाचे अधिकारी, ते जे 2 फोन घेऊन अँटी चेंबर मध्ये गेले। कारण अगोदर आम्हाला माहित आहे की तिथले पीएसआय एफआयआर करणार होते आणि नंतर त्यांना कोणीतरी नेत्याचा फोन आला आणि त्यांनी एफआयआर नाकारला। त्यामुळे काहीतरी दबावाखाली काल ते अधिकारी दिसले। कालचा प्रसंग मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनचा। मिटकरीजी, आता एक अशी माहिती सुद्धा समोर येते की रोहित पवारांना मुख्यमंत्री कार्यालयातून फोन गेला। त्याबद्दल मला सांगता नाही येणार, कारण मी आता विधान भवनला आहे। त्यांना फोन कशासाठी गेलाय काय गेलाय हे तेच अधिक सांगू शकतील। पण मी एवढं सांगतो की काल एफआयआर झाला असता, होत असता, पण त्यांनी का नाकारला? कारण शिवाजी पाडोदेंनी तिथले जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी एफआयआर प्रक्रिया सुरू पण केली होती। त्यांचे अधिकारी तिथे येऊन त्यांनी डायरेक्ट आम्हाला येऊन सांगितलं की एफआयआर होऊ शकत नाही म्हणून। मिटकरीजी, आता ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे अशी सुद्धा माहिती समोर येते, त्यामुळे तुम्हाला काय वाटतं ब्लॅक बॉक्स मधून कोणता डेटा रिकव्हर होईल? सुरक्षित आहे का याच्यावरच मला शंका आहे, पण आता तशी माहिती जर समोर येत असेल तर तिथली टेक्निकल माहिती मला नाही, पण मला एवढं मात्र नक्की कळतं की ब्लॅक बॉक्स इतक्या दिवसांनी सापडणे किंवा काल तुम्ही बघा डीजीसीएनी 1 महिन्यानंतर अहवाल देणे व्हीएसआर व्हेंचर संदर्भात, तर ह्या घटना फार संशयास्पद वाटतात। आता त्यातून काय रिकव्हर होईल काय येईल आल्यावरच समजेल। मॅनेज होणार नाही तो ब्लॅक बॉक्स, एवढं मात्र मला कळतं। मिटकरीजी, खरं तर राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा म्हणतायत की आम्ही एक एसआयटी स्थापन केली आहे, तपास सुरू आहे, त्यामुळे तुम्ही थोडंसं शांततेत घ्या असं त्यांचं एक आवाहन आहे। पण शांततेचा एखादा टाइम बॉन्ड सांगायला पाहिजे की तुम्ही
4 महिने शांततेत घ्या, तुम्ही 3 महिने शांततेत घ्या, फास्ट ट्रॅकवर हे चालतं. मला साधा प्रश्न मांडायचा आहे की AAIB ची इन्क्वायरी होणार असं काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं एका मोठ्या मंत्र्यांनी, म्हणजे मुरलीधर मोहोळांनी सांगितलं, नाव घेतोय. आता AAIB जर काल रेड एअरवेजवर धाड टाकली, कारण त्यांनी छपरा झारखंडमध्ये जे 9 लोक तिथं दुर्दैवीत त्यांचा अंत झाला, तिथं त्या कार्यालयावर AAIB जाऊन पटकन त्यांचं सगळं क्लिअर करतं, त्यांचे डॉक्युमेंट बघतं, तपास यंत्रणा हलते. इथे तर दादासारखा नेता इतक्या मोठ्या दुर्दैवी घटनेनंतर सुद्धा AAIBच्या VSR व्हेंचरच्या कार्यालयात का नाही गेली? त्याच्यामुळे या गोष्टीला टाइम बॉन्ड पिरियड द्यायला पाहिजे ना. CID चौकशीच्या संदर्भात असेल, आणखी काय काय इन्क्वायरी लावल्या असतील तर टाइम बॉन्ड द्यायला पाहिजे ना. माननीय मुख्यमंत्र्यांना तर आम्ही पण पत्रव्यवहार केलाय, करतोय. नक्कीच, त्यामुळे टाइम बॉन्ड दिला पाहिजे अशी तुमची मागणी आहे. मात्र या सगळ्या प्रकरणात तपासाला वेळ लागतो असं काहींचं म्हणणं आहे. आता एक महत्वाचा मुद्दा आहे, DGCA संदर्भात सुद्धा तुम्हाला अनेक शंका आहेत. खरं तर VSR कंपनीबद्दलच्या ज्या त्रुटी रोहित पवार यांनी समोर आणल्या, त्यानंतर DGCAनं VSR कंपनीच्या काही विमानांना सध्या ग्राउंड केल्याचं पाहायला मिळतं. मातूर कारवाईला आम्ही अजिबात भीक घालत नाही. DGCA अजितदादांच्या घातपाताला DGCA जबाबदार आहे. त्यामुळे DGCAचे अधिकारी, संबंधित दौरा बनवणारे अधिकारी आणि त्याच VSR व्हेंचर जे नादुरुस्त विमान आहे त्यात बसवायला प्रवृत्त करणारे अधिकारी, त्या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करणं हे खऱ्या अर्थानं पुढचं कर्तव्य सगळ्यांचं राहिलं पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकार 3-4 त्यांचे फ्लाय रद्द करणार आणि मातूर चौकशी केली म्हणून फाट ठोकून घेणार का? DGCAने त्यांचं मरण VSR वर लोटू नये. VSR दोषी आहे, पण DGCA सुद्धा तितकंच दोषी आहे. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा खटलाच चालला पाहिजे. आणि आम्ही काय भावनेच्या भरात आता बोलणं आता बंद केलंय. आता प्रॅक्टिकलच बोलू. ठीक आहे, आता रडून तरी किती रडायचं? आता आसवं सुकली डोळ्यातली, आता लढायचं, दादासाठी फाईट करायची. हे आता जीवनाचं अंतिम ध्येय घेऊन आम्ही त्याच्या तळापर्यंत जो DGCA कुठे आहे तो DGCA त्याचा मालक ते अधिकारी, पण आम्ही काय सोडणार नाही एवढं मात्र नक्की. आता केंद्रीय हवाई मंत्र्यांनी नायडू यांनी राजीनामा द्यावा अशी सुद्धा एक मागणी तुम्ही करताय. द्यायला पाहिजे. नैतिकतेच्या आधारावर केंद्रीय राममोहन नायडू केंद्रीय मंत्री यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. हो ना, 2 मिनिटं राजीनामा द्यायलाच पाहिजे. जर नैतिकता नावाचा प्रकार शिल्लक असेल, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपघात झाला, विमानाचा घातपात झाला अशी आम्हाला शंका आहे आणि त्यांनी असे नादुरुस्त विमान जर केले असतील तर त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला पाहिजे. नक्कीच मिटकरीची. त्यामुळे शिल्लक असेल तर, नैतिकता शिल्लक नसेल तर राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. नक्कीच, त्यामुळे आता पुढे नेमकं काय घडतं, सरकारकडून किंवा DGCA कडून, हवाई मंत्र्यांकडून काय कारवाई होते, या सगळ्याकडे आपले लक्ष असणार आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर बारामतीमधली ही सगळी दृश्य आपण पाहतोय. बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेर बारामतीकर आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सध्या मोठ्या संख्येने जमा झालेत. या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावा, एक आम्हाला निर्धारित वेळ द्या आणि त्या वेळेमध्ये तपास पूर्ण करा अशी मागणी केली जाते. DGCA आणि ज्या त्रुटी असलेली विमान कंपनी VSR कंपनीच्या मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करा आणि DGCAच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली जाते. दुसरी दृश्य आपण पाहतोय की आतमध्ये रोहित पवार, युगेंद्र पवार, राष्ट्रवादीचे काही नेते सुद्धा आहेत. त्यांची सध्या पोलिसांसोबत चर्चा सुरू आहे. तक्रार सध्या दाखल केली जाते. काल मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये जो प्रकार घडला, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेणार नाही अशी भूमिका घेतली होती, मात्र नंतर त्यांनी दाखल सुद्धा करून घेतली. आणि आता बारामतीमध्ये ज्या हद्दीमध्ये ही घटना घडली, बारामतीमध्ये विमान अपघात झाला, त्यामुळे बारामतीच्या हद्दीतल्या पोलीस ठाण्यामध्ये याची तक्रार करा असं पोलिसांचं म्हणणं होतं. त्यामुळे आज रोहित पवार बारामतीमध्ये दाखल झालेत. त्यांच्यासोबत युगेंद्र पवार सुद्धा आहेत. बारामती पोलीस ठाण्यामध्ये सध्या तक्रार दाखल केली जाते. पोलिसांसोबत चर्चा केली जाते. पोलीस आता तक्रार दाखल करून घेतात का, त्यांची भूमिका नेमकी काय असेल हे सगळंच पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. सध्या राज्यभरातल्या अनेकांच्या मनात, नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जातात. एक प्रकारे संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळते. हा अपघात की नेमका घातपात असा सवाल विचारला जातो. त्यांच्या हातात सत्ता होती. जे महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत त्यांच्याच मृत्यूचं कारण तो अपघात आहे का नैसर्गिक मृत्यू आहे हे शोधण्यासाठी आम्हाला रस्त्यावर यावं लागतं. मग जर सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत घडलं तर काय त्याची ही राहील? नेमकं कोणती यंत्रणा चालू आहे ही? अजून आमचा विश्वास नाही की दादा आमच्यात नाही. आमची 4 वर्षाची मुलं आज रोडवर येऊन रडतात. अजून आमचा विश्वास नाही की दादा आज आमच्यात नाहीत आणि आज त्यांच्या न्यायासाठी आम्हाला यावं लागतं. आज बारामतीमध्ये मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते आणि दादा प्रेमी या ठिकाणी आम्ही आदरणीय रोहित दादा
यांनी जी भूमिका घेतलेली आहे की दादांचा मृत्यू कसा झाला, अपघात झाला का घातपात झाला, याचा सखोल तपास झालाच पाहिजे. सर्वसामान्य बारामतीकर आज आम्ही 1 महिना झाला संभ्रमामध्ये, घराघरामध्ये त्यावेळेस दुःखामुळे चुली पेटल्या नाही. सगळ्यांची इच्छा आहे की काय झालं होतं नक्की हे आम्हाला समजलं पाहिजे ना, आमचा अधिकार आहे. अजितदादांच्या बाबतीत अपघात आहे का घात आहे हा संभ्रम संबंध महाराष्ट्रवासियांच्या मनात आहे, आणि तो संभ्रम दूर करण्याच्या दृष्टीनं जो रोहितदादांचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे, त्या प्रयत्नाला जर वाचा फोडायचा असेल तर तो गुन्हा नोंदवून घेण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला आलोय. त्या अनुषंगानं पोलीस स्टेशननं गुन्हा नोंद करावा, आणि तो नोंद करेपर्यंत आम्ही इथून आज उठणार नाही, ह्या उद्देशाने आम्ही आज येतो आलाय. रोहितदादा जे 25 दिवसापासून अजितदादांच्या अपघात आहे का घात आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतात. परत त्याच्यानंतर काही विमानांवर हे झालं नाही का, संशय घेतला की विमान असं ते खराब होते किंवा काय. मग हे जे विमान ज्यांचे आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमच्या सगळ्या बारामतीकरांची इच्छा आहे. तर बारामतीमध्ये सध्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेर एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय. डीजीसीएचा खरं तर VSR कंपनीबद्दलचा एक ऑडिट रिपोर्ट सुद्धा समोर आला होता. या ऑडिट रिपोर्टवर रोहित पवार संतापल्याचं पाहायला मिळालं. रोहित पवार या सगळ्या अपघाताच्या प्रकरणाचा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं पाठपुरावा करतात. मुंबई दिल्लीमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अनेक सवाल उपस्थित केलेत. हवाई सुरक्षा नियमांचं उल्लंघन करण्यात आलं असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. सततचा पाठपुरावा त्यांनी केला. पुराव्यानिशी त्यांनी अनेक मुद्दे मांडल्याचं पाहायला मिळते. डीजीसीएनं कारवाई करावी, डीजीसीएच्या विरोधात सुद्धा कारवाई करावी अशी मागणी केली जाते. कारण डीजीसीएनं आता VSR कंपनीचे काही जी विमानं आहेत ती ग्राउंड केल्याचं पाहायला मिळते. त्यांच्यावर कारवाई केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण जो ऑडिट रिपोर्ट डीजीसीएनं दिला होता त्यामध्ये विमान देखभालीमध्ये म्हणजे VSR कंपनीच्या विमान देखभालीमध्ये त्रुटी आणि कमतरता आढळल्या आहेत. मात्र जर त्रुटी आणि कमतरता होत्या तर एखाद्या मोठ्या नेत्याच्या विमान वाहतुकीसाठी हे विमान का निवडलं असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला. दिल्ली आणि मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी पत्रकार परिषद घेतली, अनेक सवाल उपस्थित केले होते. हवाई मंत्री नायडू यांनी राजीनामा द्यावा इथपर्यंत मागणी खरं तर रोहित पवार यांनी केलेली होती. काल मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी तक्रार दाखल केली आणि आज बारामती पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली जाते. पोलिसांसोबत त्यांची सध्या चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळते. बाहेर आल्यानंतर रोहित पवार नेमकं काय बोलतील, त्यांची पोलिसांसोबत काय चर्चा झाली, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला का, हे सगळं पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार यांच्याकडून या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा केला जातोय. पत्रकार परिषद घेऊन अनेक सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलेले आहेत. या सगळ्या प्रकरणात जबाबदारी निश्चित करावी आणि VSR मालकावर संबंधित डीजीसीएच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली. रोहित पवार सध्या बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये आहेत. त्यांच्यासोबत युगेंद्र पवार सुद्धा आज पाहायला मिळतात. त्यामुळे पोलिसांसोबत आता काय चर्चा होते, पोलीस तक्रार दाखल करून घेतील का, पोलिसांची भूमिका काय असेल हे पाहावं लागेल. आणि यानंतर रोहित पवार कार्यकर्त्यांसोबत काय बातचीत करतील हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. गेल्या अर्ध्या तासापासून पोलिसांसोबत रोहित पवार यांची चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतं. काल मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये जो काही प्रकार झाला, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेणार नाही अशी भूमिका घेतली होती. कारण अपघात ज्या ठिकाणी झाला, ज्या हद्दीमध्ये झाला, त्या हद्दीतल्या पोलीस ठाण्यामध्ये तुम्ही तक्रार करा अशी त्यांची भूमिका होती. मात्र त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आणि आता रोहित पवार आज थेट बारामतीमध्ये आले. कारण बारामतीमध्ये त्या हद्दीमध्ये हा विमान अपघात झाला. त्यामुळे बारामती पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या संदर्भात आपण तक्रार दाखल करणार असं रोहित पवारांनी म्हटलं. डीजीसीएच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात VSR कंपनीच्या मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी रोहित पवार यांची.